उभा राहिलेला ऊस वाळलेला लोकांनी पाहिला, लोकांचा ऊस शेवटी जाळला आणि मग नेला। या तालुक्याच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, या तालुक्याच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांचं राजकारण कुठेतरी दुर्दैवानं बाजूला जातंय का, अशा पद्धतीची भावना गेल्या 15 वर्षापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळते। अशाच पद्धतीने उद्याची लढाई आपल्याला लढायची आहे। अनेक लोकांच्यावर दबाव आहे, एका बाजूला ऊसाचं राजकारण सांगायचं, दुसऱ्या बाजूला तुमच्या तालुक्यातल्या गावातल्या विकासावर आम्ही परिणाम करू म्हणून सांगायचं। कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही का? तुम्हाला मोडरवाडीचा प्रश्न सोडवता आला नाही का? तुम्हाला मोहाटेकर धरणाचे गेले 3 दशकांचे प्रश्न सोडवता आले नाहीत? त्याच पद्धतीनं या विभागातले भूविकास बँकेच्या माध्यमातून जे सामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर जे भूविकास बँकेचे आजही कर्जाचे बोझे, त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही आवाज उठवताना आम्ही पाहिलं नाही। जर लोकांचा स्वाभिमान जागा करण्याची ही लढाई आहे आणि ही चळवळ आहे मित्रांनो, ही चळवळ आहे, ही लढाई नाहीये। ही चळवळ कशा अर्थानं म्हणायची की ज्या चळवळीचं नेतृत्व बहुजन समाजातल्या लोकांच्या हातात असतं, तेव्हा प्रस्थापितांची घरं दणाणलेली हल्लेली असतात, याची सुद्धा जाणीव आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाली। ज्या सदाभाऊंनी माझ्या वडिलांचा पराभव केला, त्याच भाऊंनी माझ्या हातात शिवसेनेचा भगवा देऊन तू आता विजय हो, अशा स्वरूपाचा नियतीचा खेळ निश्चित स्वरूपानं वेगळ्या स्वरूपानं मांडला। ही निवडणूक निश्चित स्वरूपानं आपण एका वेगळ्या दिशेनं आणि वेगळ्या विचाराने लढायचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय। ही निवडणूक केवळ एका मतदान प्रक्रियेसाठीची ही प्रक्रिया नाहीये। सातारा जावलीच्या भूमीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन इथून मागच्या कालावधीमध्ये राहिला, त्यावेळी लोकशाही निश्चित स्वरूपाने या निमित्तानाची जागे आहे का, अशा पद्धतीचा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी विचार राहिला। मी लोकशाही जागी राहिली का या अर्थाने विचार करतोय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना जो अधिकार मताच्या रूपानं तुम्हालाही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्याला जसा दिलाय मतदार म्हणून, तसंच प्रत्येकाला तो अधिकार प्राप्त करून देऊन सुद्धा ज्या लोकांनी या तालुक्याचं राजकारण करायचा प्रयत्न केला, त्यांनी ही जनता ही सातत्यानं आपल्या गुलामीत कशा पद्धतीची राहील अशा पद्धतीची मानसिकता ठेवून राजकारण करणारे मी अनेक वेळा पाहिले। अर्थात ही सगळी लढाई आपण जर पाहत होतो, ही लढाई आपली विचारांची आहे। ही लढाई कुठल्या विचार व्यक्तिगत सापेक्ष कुणाची नाही। आम्हाला सुद्धा ज्या पद्धतीने शिवछत्रपतींच्या गादीचा मान म्हणून आम्ही पाहतो, तसं प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्याचा विचार करणाऱ्या छत्रपतींच्या भावाचा एक वेगळ्या स्वरूपाचा आम्हाला सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याला अभिमान आहे। या तालुक्याच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, या तालुक्याच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांचं राजकारण कुठेतरी दुर्दैवानं बाजूला जातंय का, अशा पद्धतीची भावना गेल्या 15 वर्षापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळते। एखादा चांगला कार्यकर्ता जो सक्षम आहे, ज्याला समाजाचा विचार आहे, ज्याला राजकारण करताना समाजाला धरून कसं असावं, गावाच्या विचाराला धरून कसं असावं, ही माणसांची पद्धत काम करण्याची जी असताना केवळ आपल्या राजकीय चौकटीमध्ये बसणाऱ्या सहकार्याने उद्याची लढाई आपल्याला लढायची आहे। अनेक लोकांच्यावर दबाव आहे, एका बाजूला ऊसाचं राजकारण सांगायचं, दुसऱ्या बाजूला तुमच्या तालुक्यातल्या गावातल्या विकासावर आम्ही परिणाम करू म्हणून सांगायचं। कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही। प्रत्येकाला सुद्धा ज्या ज्या वेळेस समाजाला धरून तुम्ही काम करत नाही असं समजल्यावर, प्रत्येक समाजातल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये जेव्हा आपल्याला ह्या परीक्षा पार पाडाव्या लागतात, त्यावेळी समाजातल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलाय, ह्याचा सुद्धा कदाचित काही मंडळींना विसर पडतोय। मग केवळ तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या प्रतिष्ठेसाठी जनतेनं राबायचं का, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। आज गेले 15 वर्ष सर आपण ह्या तालुक्यातल्या प्रश्नांची जाण निश्चित स्वरूपाने करता। सदाभाऊंनी सुद्धा आपल्या भाषणामधून सांगायचा प्रयत्न केला, 15 वर्ष तुम्हाला ह्या लोकांनी अतिशय मानानं आणि सन्मानानं आपल्या मताच्या रूपानं तुम्हाला आमदार म्हणून करायचा प्रयत्न केला, तुम्हाला मोडरवाडीचा प्रश्न सोडवता आला नाही
का तुम्हाला मोहाटेकर धरणाचे गेले 3 दशकांचे प्रश्न सोडवता आले नाहीत? त्याच पद्धतीनं या विभागातले भूविकास बँकेच्या माध्यमातून जे सामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर जे भूविकास बँकेचे आजही कर्जाचे बोझ आहेत, त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही आवाज उठवताना आम्ही पाहिलं नाही. जर या माणसांची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची तुम्हाला जाणच नसेल तर निश्चित स्वरूपानं अशा पद्धतीचं जे लोकनेते आपल्या सगळ्यांच्या समोर यायचा प्रयत्न करतात त्यांना आता आपण किती स्वरूपाची मदत करणार आहोत हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तेव्हा मला आग्रहाची नम्रतेची विनंती आहे की ही लढाई महाविकास आघाडीच्या वतीने केवळ अमित कदमांच्या हौसेखातर चाललेली नाहीये. हा तुमच्या आमच्या मनामधला जावळी तालुक्यातला असू द्या, सातारा तालुक्यातला असू दे किंवा सातारा शहरातला असू द्या, तुमच्या स्वाभिमान जागा करण्याची ही लढाई आहे. आणि ही चळवळ आहे मित्रांनो, ही चळवळ आहे, ही लढाई नाहीये. ही चळवळ कशा अर्थानं म्हणायची की ज्या चळवळीचं नेतृत्व बहुजन समाजातल्या लोकांच्या हातात असतं तेव्हा प्रस्थापितांची घरं दणाणलेली, हल्लेली असतात याची सुद्धा जाणीव आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाली. या सगळ्या संदर्भात फार काही बोलून मी वेळ घेत नाही, पण नियतीच्या बाबतीमध्ये निश्चित स्वरूपाने सांगेन, ज्या 95 साली ही क्रांती, भव्य क्रांती आणायचा प्रयत्न या शिवसैनिकांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये केला आणि सामान्य घरातल्या सदाभाऊ सपकाळांना आमदार केलं. माझ्या वडिलांचा पराभव झाला, पण निश्चित स्वरूपाने नियतीच्या मनामध्ये सुद्धा काही वेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी असतात. या आज मला या निमित्तानं कबूल करावं असं वाटतं. सदाभाऊंनी माझ्या वडिलांचा पराभव केला, त्याच भाऊंनी माझ्या हातात शिवसेनेचा भगवा देऊन तू आता विजय हो, अशा स्वरूपाचा नियतीचा खेळ निश्चित स्वरूपानं वेगळ्या स्वरूपानं मांडला. हा एक अजब कारभार. आणि हे सगळं का असू शकतं निश्चित स्वरूपानं बहुजन समाजातला कोणताही आमदार जर झाला तर त्याला दुसऱ्या विषयीची कळवळ असते. आपल्यासारखा सामान्य कार्यकर्ता उद्या प्रक्रियेमध्ये जर एक गुणवत्ता घेऊन आला तर त्याला सुद्धा आमदार होण्यासाठी एक मोठं मन बहुजन समाजातल्याच माणसामध्ये असू शकतं, असा माझा ठाम विश्वास या नात्याने झालेला आहे. आता आपण बघतो की ठेकेदारी पद्धत खूप वाढली. उभा राहिलेला ऊस वाळलेला लोकांनी पाहिला, लोकांचा ऊस शेवटी जाळला आणि मग नेला. पद्धतीचा जो शेतकरी स्वाभिमानी विचाराचा माणूस आहे तो आता ह्या चिडीतनं माघारी घेणार नाही याची मला सुद्धा खात्री आहे. कारण आपण ज्या पालकत्व स्वीकारतो आपल्या लोकांचं, जेव्हा पालकत्व स्वीकारल्यानंतर मोठे मनाला सुद्धा आपल्या लोकांची जपणूक करायची जबाबदारी असते. पण ज्या ठेकेदारी प्रवृत्तीच्या माध्यमातून आपण ही सगळी प्रक्रिया राबवता